मंडळी, आज मी तुमच्यासोबत संत्र्यांपासून अशी एक मस्त रेसिपी शेअर करणार आहे की जी एकदा खाल्ली की अजून एक अजून एक अशी क्वांटिटी वाढतच जाणार आहे. आज आपण बघणार आहोत नागपूरची फेमस संत्रा बर्फी किंवा ऑरेंज बर्फीची रेसिपी. अगदी परफेक्ट तोंडात टाकताच विरघळणारी आणि खवा न वापरता ही स्पेशल अशी बर्फीची रेसिपी होणार आहे. खूप जास्त सोपी आहे. घरातलं सगळं साहित्य वापरून ही जी मस्त दाणेदार अशी बर्फी जी आहे ती आपण बनवू शकतो. या बर्फीची चव एकदा चाखल्यानंतर घरी जेव्हा कधी संत्री येतील तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघाल. इतकी जास्त चविष्ट दाणेदार बनते आणि याचं टेक्स्चर बघू शकता, खूप जास्त छान लागते आणि 8 ते 10 दिवस टिकते सुद्धा. चला तर मग सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर मी इथे 2 संत्री घेतलेली आहेत. तर मस्त ऑरेंज, आता मार्केटमध्ये हिवाळा सुरू झालेला आहे, मार्केटमध्ये मस्त फ्रेश संत्री विकायला मिळते. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करा. सगळ्यात अगोदर आपल्याला संत्री इथे सोलून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने, आणि आतली जी पांढऱ्या धाग्यांची जी साईड असते किंवा आतले जे धागे असतात ते आपल्याला संपूर्णपणे काढून घ्यायचे आहेत. कारण आपल्याला ही जी बर्फी आहे ह्याच्यामध्ये फक्त आतला जो संत्र्याचा गर आहे केशरी रंगाचा तो वापरायचा आहे. त्यामध्ये हे जे वरचे धागे असतात किंवा पांढरा काही सालीचा भाग असतो तो येऊ द्यायचा नाही आहे. त्यासोबतच बियासुद्धा आपल्याला काढून घ्यायच्यात, म्हणजे जी आपली बर्फी आहे त्याला परफेक्ट ऑरेंजची जी टेस्ट आहे ती येते. आणि जर बी वगैरे आली किंवा बाहेरचे धागे जर त्याच्यामध्ये आले तर मग बर्फी थोडीशी कडवट होण्याची शक्यता असते. त्यासाठी आपल्याला ही जी संत्री आहे अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला सोलून घ्यायची आहे. आतला जो फक्त केशरी गर आहे तो आपण एका बाउलमध्ये जमा करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने, आणि यातल्या बियासुद्धा व्यवस्थितपणे काढून घ्यायच्या. एखाद दुसरीसुद्धा बी याच्यामध्ये जायला नको, नाहीतर मग बर्फीची टेस्ट थोडीशी कडवट येते. तर अशा पद्धतीने मी सगळा जो बाहेरचा चोथा आहे किंवा पांढरी स्किन आहे, धागे आहेत ते काढून घेतलेले आहेत. आणि मी इथे एक अख्खं संत्र किंवा एक पूर्ण वापरलेलं आहे. तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बर्फी बनवायची आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये तुम्ही आतला हा संत्रीचा गर घेऊ शकता. आता आपण बर्फी बनवायला सुरुवात करूया. तर गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये मी 1 कप भरून इथे घेतलेली आहे मिल्क पावडर. तर मिल्क पावडर जर तुमच्याकडे नसेल मंडळी तर तुम्ही इथे 150 ग्रॅम खवासुद्धा वापरू शकता. तर आज मी इथे खवा न वापरता ही बर्फी तयार करते, त्यासाठी मी इथे 1 कप भरून मिल्क पावडर घेतली आहे आणि त्यामध्ये फक्त 3 ते 4 चमचे पोहे खाण्याच्या चमच्याने दूध घातलेलं आहे. दूध आपल्याला खूप जास्त वापरायचं नाही आहे. तर आपण ही मिल्क पावडरची इन्स्टंट अशी जी खव्याची रेसिपी आहे ती सुरुवातीला बघतो, म्हणजे इन्स्टंट खवा आपण तयार करतोय. त्यानंतर आपण याच्यामध्ये बाकीचं साहित्य घालणार आहोत. तर अजून मी गॅस चालू केलेला नाही आहे. दुधामध्ये आपल्याला व्यवस्थितपणे मिल्क पावडर मिक्स करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, कारण जर गॅस सुरू केला तर याच्यामध्ये गुठळ्या होण्याची शक्यता असते. मिल्क पावडर दुधामध्ये व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर, एकजीव झाल्यानंतर आपण गॅसची फ्लेम सुरू करूया. आणि याच्यामध्ये मी अर्धा कप घालते साखर. तर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, किंवा मग संत्री जर खूप जास्त आंबट असतील तर तुम्हाला साखरेचं प्रमाण थोडंसं वाढवावं लागेल. तर इथे बऱ्यापैकी गोड संत्री आहेत म्हणून मी इथे अर्धा कपच साखर घेतलेली आहे. 1 कप मिल्क पावडर आहे, 4 चमचे दूध आणि त्यानंतर अर्धा कप साखर वापरली आहे. आता आपल्याला साखर विरघळेपर्यंत हे जे मिश्रण आहे ते व्यवस्थितपणे छान शिजवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने आता साखर विरघळायला इथे सुरुवात झालेली आहे. आता मिल्क पावडर आपण वापरलेली होती म्हणून याच्यामध्ये फॅट अजिबात नव्हतं. तर याच्यामध्ये थोडंसं फॅटचं प्रमाण वाढवण्यासाठी मी इथे 2 चमचे साजूक तूप याच्यामध्ये घातलं आहे. त्यामुळे आपल्या बर्फीला छान मस्त टेस्ट येते आणि एकदम खव्यासारखी, म्हणजे खवा घालून तयार केलेली आहे बर्फी असं लागतं टेस्टमध्ये सुद्धा. त्यानंतर आपण जो इथे संत्रीचा गर काढून ठेवलेला होता तो आता आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायचा आहे. एकदा चेक करून घ्यायचं कुठे बिया वगैरे याच्यामध्ये आलेल्या आहेत का, आणि त्यानंतरच गर याच्यामध्ये मिक्स करायचा. तर संत्रीमध्ये भरपूर वॉटर कंटेंट किंवा पाण्याचं प्रमाण असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त दूध घालायचं नाही आहे, हे लक्षात ठेवा. नाहीतर मग बर्फीचं मिश्रण खूप जास्त पातळ लिक्विडी होईल आणि आपल्याला याच्यामध्ये खूप जास्त अजून मिल्क पावडर घालावी लागेल. तर सुरुवातीलाच घालताना दूध थोडंसं कमी घालायचं. तर अशा पद्धतीने संत्री याच्यामध्ये घातल्यानंतर बघू शकता आपलं जे मिश्रण आहे खूप जास्त पातळ सुरुवातीला दिसतं, पण जसं जसं हे मिश्रण आटत जाईल, शिजत जाईल, तसं तसं याला छान मस्त घट्टपणा येतो आणि हे थिक असं बर्फीसारखं मिश्रण सेट व्हायला तयार होतं. तर आता आपण याला 5 ते 7 मिनिटांपर्यंत लो टू मिडियम फ्लेमवरती असंच शिजवून घेणार आहोत. 6 ते 7 मिनिटं शिजवून घेतल्यानंतर सगळा संत्रीचा जो फ्लेवर आहे बऱ्यापैकी या बर्फीमध्ये उतरतो. त्यानंतर आपण इथे अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट किंवा मग नारळाची जी पावडर मिळते रेडीमेड ती इथे घातलेली आहे. जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही घरचं खोबरं जे आहे ते किसून घातलं तरी चालेल. त्यानंतर बर्फीला छान मस्त मार्केटचा किंवा मार्केटमध्ये जशी बर्फी मिळते तसा रंग यावा म्हणून मी इथे अगदी चिमूटभर खाण्याचा ऑरेंज फूड कलर याच्यामध्ये मिक्स केला आहे. जर तुम्हाला कलर स्किप करायचा असेल किंवा आवडत नसेल तर घालूही नका, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण मी बर्फी थोडीशी आपली अट्रॅक्टिव्ह सुंदर दिसण्यासाठी इथे याच्यामध्ये कलर घातलेला आहे. आता बर्फीचं मिश्रण आपण लो फ्लेमवरती शिजत ठेवलं आहे. तोपर्यंत आपण बर्फी सेट करण्यासाठी एक प्लेट जी आहे त्याला थोडंसं तूप लावून घेऊया. म्हणजे बघा आपलं बर्फीचं मिश्रण तयार झालं की लगेचच आपल्याला याच्यामध्ये ते व्यवस्थितपणे सेट करून घेता येईल. तर आता तूपसुद्धा लावून झालेलं आहे आणि आपलं मिश्रण बाजूला गॅसवरती शिजतच ठेवलेलं होतं.
ते आता छान मस्तपैकी घट्ट झालं आहे, कढई सोडू लागलेलं आहे. कढई छान सोडू लागलं की आपण समजून जायचं की आता बर्फीसाठीचं मिश्रण इथे तयार आहे. खूप जास्त लिक्विडी असेल तर अजून जास्त आपल्याला थोडा वेळ अजून 5 मिनटं शिजून घ्यावं लागेल. पण आता हे तयार आहे. डिशमध्ये किंवा तूप लावलेल्या प्लेटमध्ये आपण हे सगळं बर्फीचं मिश्रण काढून घेऊया आणि अशा पद्धतीने स्पॅच्युलाच्या मदतीने मी याला छान एकसारखं इथे व्यवस्थितपणे थापून घेते आहे. यानंतर आपल्याला 1 ते 1.5 तासासाठी असंच रूम टेम्परेचरवरती ठेवून द्यायचं आहे. वेळ नसेल फ्रीजमध्ये ठेवली अर्ध्या तासासाठी 20 मिनिटासाठी तरीही छान मस्तपैकी सेट होते. खूप जास्त हार्ड होत नाही ही बर्फी, एकदम सॉफ्ट होते, तोंडात टाकताच विरघळणारी. अगदी जशी नागपूरला जी फेमस संत्रा बर्फी मिळते त्याच पद्धतीची ही संत्रा बर्फी किंवा ऑरेंज बर्फी घरच्याच साहित्यात तुमची तयार होते. यावरती अजून डेकोरेशनसाठी गार्निशिंगसाठी मी ज्या मस्कमेलनच्या बिया असतात त्या लावलेल्या आहेत. हवं असल्यास तुम्ही कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा मग प्लेन ठेवली तरीही चालेल. आता आपण चाकूच्या साह्याने याला कट करून घेतलं आहे. तर आता बर्फी दाखवते तुम्हाला. अगदी सॉफ्ट इथे बर्फी झालेली आहे. मस्तपैकी वड्यासुद्धा ह्याच्या पडलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे या बर्फीचं वैशिष्ट्य तुम्हाला सांगते, सगळ्यात मला आवडणारी गोष्ट, यामध्ये जे आपण संत्री वापरली आहे त्याचा जो गर वापरला आहे पण तसाच वापरला होता. मिक्सरला सुद्धा घालून तुम्ही त्याचं जे गर आहे ते वापरू शकता. पण अशा पद्धतीने वापरल्यामुळे काय होतं, एक छान त्याला धाग्यांचं टेक्स्चर मिळतं. खाताना एक वेगळी चव लागते आणि संत्रीचा खूप छान फ्लेवर याच्यामध्ये उतरतो. तर तुम्हीसुद्धा ही ऑरेंज बर्फी किंवा संत्रा बर्फी नागपूरची स्पेशल नक्की ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. टेक केअर. बाय बाय.